नमस्कार, मी गंगाधर कदम. आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी. पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण, जनजागृती आणि सामान्य जनजीवनातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण करती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करीत आहोत, अशी माहिती यशदा जलसाक्षरता विभागांतर्गत प्रशिक्षित जलदूत प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे, राहणार पुनवट, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांनी आज पत्रकारांची माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता त्यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. सभोवतालातील दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमान वाढ, अनिश्चित पाऊस, वातावरण बदल, ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या, इतर वाढत्या स्थलांतरांच्या समस्या लक्षात घेता सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राउंड लेवलवर काम करणारी व्यक्ती समूह यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहोचणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेत आहेत, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतःचे स्त्रीमुक्तीचे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. आपण सर्वसाधारण कोरडवाहू शेतकरी कुटुंबातील आहोत. प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे, कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून सोबत ना कुणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप आहे. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे राहणे असते, सोबत आर्थिक सहयोग सुद्धा लोकच करतात. प्रवास करत 1 वर्ष जास्त झाले. 398 दिवस, 15,700 किलोमीटरपेक्षा जास्त हा प्रवास झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळात सुद्धा सहकार्य मिळते आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणीवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य केले आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरित्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या. माझ्या या सायकलच्या प्रवासात लोकांना सांगत असलेली काही संदेश, ज्यांचा संकल्प मी स्वतः घेतला असून प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे. आपल्या आरोग्यासाठी, वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोटार गाडीचा वापर टाळून शक्य ती स्थानिक कामे सायकलने करू या. प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळूयात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बाटल सोबत ठेवूया. परिसरात स्थानिक देशी झाडे लावूया व जगूया. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करूया. आपला परिसर आपणच जबाबदारीने स्वच्छ ठेवूयात आणि आपले आरोग्य सुधारूया. पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊया. घरचा अनावश्यक सुरू असलेला नळ काळजीपूर्वक बंद करूया. कोळसा उत्खनन आणि ऊर्जा निर्मितीसाठी 60% प्रदूषण होते, म्हणून अनावश्यक विजेचा वापर करणे टाळूयात. माणसाला जगण्यासाठी पोषक संतुलित अन्न पाहिजे, पण आज जे मिळत नाही, म्हणून विषमुक्त शेतीकडे वळूया. या सर्व प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करूया आणि स्वतःच्या कृतीतून संस्कार पुढे नेऊयात, असाही संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला. पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण, जनजागृती आणि सामान्य जनजीवनातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण करती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र. नमस्कार, मी गंगाधर कदम. आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात आपला किनवट न्यूज आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रभर सायकलने प्रवास करून फिरून आलेले प्रणाली चिकटे हे आपल्या बातचीत करणार आहेत.
तर जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. आपण सुरुवात प्रतिक्रिया मी माझं नाव पूर्ण प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे. मी यवतमाळची आहे. पुनवट माझं गाव वणी तालुका. माझे शिक्षण BSW झाले. व्यावसायिक समाजकार्याची पदवीधर आहे आणि शेतकरी कुटुंबातील आहे. आईवडील गावाकडे शेती करतात आणि मी गेले 405 दिवस होत आहेत, 13 महिने झाले सायकलने एकटी महाराष्ट्र भ्रमण करत आहेत. उद्देश माझा पर्यावरण संवर्धन आणि त्याला जोड महिला सबलीकरणाची आहे. प्रवासाला निघण्याची पार्श्वभूमी म्हणजे जे काही सध्याचं वाढतं प्रदूषण आहे, ग्लोबल वॉर्मिंग जागतिक आव्हान आहे. तापमानवाढ दिवसेंदिवस वाढत चालले आणि त्याचे परिणाम आपण महाराष्ट्रभर पाहतोय. अतिवृष्टीसारखे असतील, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आणि अनेक वेगवेगळ्या समस्यांना घेऊन शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि स्वतः शेतकऱ्याची मुलगी असल्याकारणाने या सर्व गोष्टी अनुभवत आहे. म्हणून मला वाटलं की कुठेतरी बाहेर निघावं. जो काही आज विकास चाललेला आहे, जो खरं तर भकास म्हणतो, निसर्गाला पोखरत चाललं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करत चालला आहे, माणूस का एवढ्या वेगाने धावतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सोबतच जनजागृती करण्यासाठी मी सायकलने पूर्ण महाराष्ट्र फिरून आज आपल्या किनवटला आलेली आहे. विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असे 35 जिल्हे करून आज आपल्या किनवटला साने गुरुजी रुग्णालयात जे आदरणीय डॉक्टर बेलकोडे सरांच्या या घरी मुक्कामी आहे. आणि प्रवासात संदेश मी हाच देते की गाड्यांमुळे जे काही प्रदूषण होत आहे ते प्रदूषण टाळण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा. पूर्णपणे प्लास्टिक कसं टाळता येतील याचा प्रयत्न करावा. कापडी पिशवीचा वापर करावा. जास्तीत जास्त झाडं लावावी, स्थानिक आणि देशी, आणि त्याला जोड पाण्याची जपवणूक सुद्धा आपण करावी. हे सगळे संदेश मी माझ्या प्रवासातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि कशा अडचणी कोणत्या समोर आल्या तुम्हाला या प्रवास करत असताना? प्रवासात अडचणी म्हणजे निघाली तेव्हापासून कुठलंही माझ्या प्रवासाला बॅकअप नाही. घरून निघताना पैसे घेऊन नाही निघाली. खाणं राहणं सगळं लोकांकडे. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सगळीकडे सहकार्य केलं. कोरोना काळात काही अडचणी आल्या, मनामध्ये प्रत्येकाच्या एक कोरोनामुळे भीती होती, खाण्याची असतील, राहण्याची, किंवा सायकल कधी कधी आपले रस्ते खराब असतात. अशा खडतर गावागावातनं प्रवास झाल्यानंतर काही अशा अडचणी आल्या, परंतु त्या प्रत्येक अडचणीवर मी मात करत गेलेली आहेत आणि टप्प्याटप्प्यावर मला लोकांनी सहकार्य केलं आहे. आणि कशा प्रकारे तुम्ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? प्रेरणा तर मी म्हणते की आई वडील गावाकडे शेती करतात. शेती, निसर्ग आणि कोरोना हेच माझ्या प्रवासासाठी प्रेरणा आहे. कारण आपल्या सर्व माणसाला कोरोनाने दाखवून दिली की माणसाने वेळीच सावध झालं पाहिजे, सुधारलं पाहिजे. कारण जो निसर्ग आपल्याला जगवत आहे, जे पर्यावरणामुळे आपलं मानवी अस्तित्व आहे, त्याच पर्यावरणाला आज आम्ही पोखरत चाललो आणि त्यामुळे शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगतायला लागत आहे. तर कोरोना कुठेतरी आपल्या सर्वांना चेतावणी देण्याकरिता आला आहे असं मी सगळीकडे महाराष्ट्र फिरताना सांगते. आणि म्हणून इथे सावध झालं पाहिजे. आणि याच प्रेरणेतून कुठेतरी आता जे काही ऑक्सिजन देणारी जंगलं आम्ही काटत चालले, बंद सिमेंटची, काँक्रिटीकरणाची जंगलं उभे करत चालले, हे कुठेतरी आपल्या सर्वांसाठी एक विनाशाकडे आपली चाललेली वाटचाल आहे. यासाठी आपण सावध झालं पाहिजे. याच प्रेरणेतून प्रवास करते. धन्यवाद. आपण आपलं किनवटला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रेरणादायी व्यक्तिमत्व या सदरासाठी आपण आज भेटणार आहोत कुमारी प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकाटे. तरी ह्या मूळ मुक्काम पोस्ट पुनवट, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ येथून महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करत आहेत. आज ते आपल्या इथे त्यांचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण, जनजागृती आणि सामान्य जीवनातील परिस्थिती यांचा अभ्यास त्या ह्या भ्रमणीतून करणार आहेत. आणि आज त्या किनवट इथे आलेले आहेत. ते सतत 1 वर्ष झालं त्यांचा प्रवास 398 दिवस झालेले आहेत. 405 दिवस झालेले आहेत आणि 15 ते 16,000 किलोमीटर असा प्रवास त्यांचा झालेला आहे. तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. तर तुमचं आमच्या सदरामध्ये मॅडम हार्दिक स्वागत आहे. तरी पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की आपण जेव्हा ही सायकल चालवण्याचं बेट ठरवलं असेल, एक स्वप्न घेऊन निघालात, तर ते तुम्हाला सायकल चालवावी किंवा कोणाकडून प्रेरणा अशी भेटली? सायकल चालवावी म्हणजे प्रेरणा म्हटलं तर खरं तर दैनंदिन जीवनातली जे काही कामं असतील ती नियमित सायकलनेच करत असायचे. आणि सोबत घरी
आईवडील शेती करतात आणि मी शहराच्या ठिकाणी शिकत होते आणि शिकताना दुसरा काही गाडीचा असा पर्याय नव्हता, सायकलच. आणि सायकल हे सगळी कामं करत असताना महत्त्वाची वाटायची. एक आपल्या जगण्यातला विचार आहे सायकल. आणि सोबत आत्ता जे काही वाढतं प्रदूषण आहे आणि दिवसेंदिवस मोटार गाड्यांमुळे जे काही कार्बन उत्सर्जन होत आहे आणि वातावरण प्रदूषित होत आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मला कायमच सायकल हे महत्त्वाची वाटली. आणि त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की आपल्याला जर संदेश द्यायचा असेल, बाहेर निघायचं असेल, तर आपण गाडीने संदेश देऊन उपयोग नाही, त्यात अर्थही नसणार. आणि लोकांना सायकल चालवण्यासाठी कसं प्रेरित करता येतील, त्यासाठी आपण स्वतः कृती संदेश देत सायकलने निघावं आणि म्हणून बाहेर. तर हा एवढा मोठा निर्णय होता की तुम्हाला असं म्हणजे काय ह्या प्रवासामध्ये म्हणजे समस्या येतील, प्रवासामध्ये ऊन आहे, पाणी आहे, सध्या कोरोनाचं वातावरण आहे, तर आपण राहाचाल कुठं असं काही ठरवलं होतं का? नाही, प्रवासाला निघाली तेव्हापासून काही मी फार असं नियोजन केलं नव्हतं. पण एक मनात काही प्रश्न होते. जो काही आत्ता निसर्गाचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाचा ऱ्हास करतोय आणि कोरोना काळात काही गोष्टी लक्षात आला. कोरोना आपल्यासाठी चेतावणी म्हणायला हरकत नाही आणि बऱ्याच कोरोनाने आपल्याला माणसांनी सावध झालं पाहिजे असं सगळ्या शिकवणी दिलेल्या आहेत. तर त्या गोष्टी लक्षात घेऊन निघाली. खाण्याचं कसं, राहण्याचं कसं मला माहीत नव्हतं. घरून निघताना पैसेसुद्धा घेऊन नाही निघाली, पण एक विश्वास होता, माणुसकी आहे समाजात म्हणून त्या बाहेर निघाली. आणि मग मला प्रवासात अशी लोक सहकार्य करायला लागली. वर्ध्यापासून चांगली सुरुवात झाली. आज मी साने गुरुजी रुग्णालयात डॉक्टर बेलकोडे सर यांच्याकडे मुक्कामी नाही, यांचेच बंधू मला आपल्या वर्ध्याला भेटले होते, मुरलीधर बेलकोडे सर. त्यांनी त्या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आणि त्यांनी मला पुढचे तिथून कॉन्टॅक्ट दिले आणि असे पुढचा प्रवास माझा कॉन्टॅक्टच्याच माध्यमातून होत गेला. प्रवासामधला एखादा कटू अनुभव वगैरे काही असं आला का तुम्हाला? प्रवासात असे कठू चांगले सगळेच अनुभव आलेले आहे. गेले 400 दिवसांपासून मी सलग प्रवास करते. विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा करून 35 जिल्हे पूर्ण करून आज मी किनवटला आहे. आता उद्या माझ्या यवतमाळमध्ये जिल्ह्यामध्ये जाईल. तर काही असे आले, कोरोनाची लोकांमध्ये भीती होती, पण मी या ठिकाणी उद्देशून एक प्रसंग सांगेल की एक आमच्याच तिकडे विदर्भातलाच प्रसंग होता. एका रात्र झाली होती, अंधार झाला होता, मला जायचा प्रश्न पडलेला होता. म्हणजे चढ होता, मंदिराच्या ठिकाणी गेली, मला खाली माहीत नव्हतं का आता उतार आहे म्हणून. आणि तिथे चांगले सुशिक्षित लोक होते जे रिटायर होऊन देवसेवा करायला गेलेले होते आणि त्या ठिकाणी मला त्या 2-3 मंदिरातून सगळ्यांनी वापस पाठवलं. आणि वापस पाठवल्यानंतर मग एक धर्मशाळेचाच ऑप्शन राहिलेला होता आणि तिथून नगरसेवकाकडे गेली. तिथूनही त्यांच्या पाठीला सेवक लागून असून सुद्धा त्यांनी मला तिथे प्रतिसाद दिलेला नाही. आणि त्यानंतर मग तिथून मी मला त्यांनी दुसरा कॉन्टॅक्ट दिला. शेवटी मला ताठर शब्दात काही बोलावं लागलं की मी असं प्रवास करते, सांगते, पण कोणी फारसं विश्वास ठेवत नव्हतं. कोरोनाची एक भीती होती. मग धर्मशाळेत गेली आणि तिथे एका आदिवासी माणसाने मला राहायला जागा दिली, खायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी रस्तासुद्धा सुरक्षितरित्या दाखवला. म्हणजे इथून सांगायचं तात्पर्य हेच आहे की चांगल्या सगळ्या सुशिक्षित माणसांनी मला सगळं शिक्षण घेऊन रिटायर होऊन चांगली देवसेवा करायला गेले, पूजा करायला गेले आणि त्या ठिकाणी स्वतःवर कुठेतरी विश्वास नसताना म्हणते मी की स्वतःवर विश्वास नसेल तर आपण देवावर काय विश्वास ठेवू शकतो. आणि एवढ्या प्रगतीच्या वाटचालीला चालल्यानंतर मला कुठेतरी सगळ्यांनी वापस पाठवलं आणि एका अशिक्षित माणसाने, ज्याला पर्यावरण काय हे फारसं समजत नाही किंवा असं सांगायला गेलं तर, पण त्याने मला सुरक्षित ठेवलं. हाच एक संदेश आहे की तिथून कुठेतरी कटू सत्यातून मला माणुसकी अनुभव आला. तर मॅडम, आपण विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये प्रत्येक जाऊन मार्गदर्शन करत आहात, तर त्या म्हणजे नवयुवकांना आता संदेश काय द्याल ह्या माध्यमातून? नवयुवकांना आता संदेश हाच देते की मोठ्या पातळीवर, जग पातळीवर अनेक तज्ज्ञ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एकत्र येत आहे. मागे पॅरिस करार असो किंवा आजचा IPCCचा रिपोर्ट, सोबतच आत्ता ग्लासगोमध्ये COP26 परिषद झालेली आहे. अनेक तज्ज्ञ जगभरातले लोक येऊन येते, ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात लढत आहे. 2050 ते 70पर्यंत मानवजातच नष्ट होणार आहे. ज्या पद्धतीने डायनॉसॉर नष्ट झाला तशीच मानव अस्तित्वच नष्ट होणार आहे. ज्या पद्धतीनं माणूस वेगाने धावतोय आणि हव्यासा पोटी सगळं काही निसर्गाला पोखरत चाललेलं आहे. तर कुठेतरी मला युवा पिढींना सांगायचं आहे की आपलं भविष्य कठीण आहे, आपलं उद्याचं भविष्य अस्तित्व आता धोक्यात आहे. आपण जागं झालं पाहिजे. सोशल मीडियाच्या जाळ्यात आम्ही फसले गेलेलो आहोत. आजूबाजूला आजची लहान पिढीसुद्धा आज फोनच्या जाळ्यामध्ये फसली आहे, व्यवस्थेच्या लॉबीमध्ये फसली आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, ज्यांना
नद्यांना माता मानतोय त्या नद्या प्रदूषित झालेल्या आहे, कुठेतरी जंगल तोडत आहे, वणवा लागलेला आहे, सगळीकडे उद्ध्वस्त होत आहे आणि त्याचे परिणाम शेवटी आपल्या येणाऱ्या भविष्यावर होणार आहे. उद्याची पिढी असणार आहे की नाही याचं शाश्वती नाही. तर आता इथे कुठेतरी आपली जबाबदारी आहे, आपण जागृत झालं पाहिजे. आजूबाजूला जे घडतंय ते थांबवण्यासाठी तयार झालं पाहिजे. किमान जग नाही बदलवू शकत, पण आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय करता येतील, पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येतील. मग सायकल चालवणे असेल, गाडीचा वापर टाळून, सोबत वृक्ष लागवड जितकी जास्त करता येतील त्याचे प्रयत्न असतील. प्लास्टिकचा वापर टाळून आपण कापडी पिशवीकडे, शेतीला सेंद्रिय शेतीकडे, रासायनिक खतांचा वापर आपण जास्तीत जास्त टाळून जमिनीला पोषक ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. पाण्याची जपणूक केली पाहिजे. किमान वैयक्तिक पातळीवर तरी आता आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जागृत झालं पाहिजे. एवढा संदेश देते. स्वतःसाठी, समाजासाठी नाही, आपल्या जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आता आपण जागा झालं पाहिजे. तर जीवनात तुमच्या आता पुढे काही स्वप्न आहेत का करण्याचे, की आज जसं महाराष्ट्रभर भ्रमंती केलात आपण, तर तशा प्रकारे अजून काही स्वप्न आहेत का, की तुम्ही याच्यानंतर, आज तुम्ही यानंतर गावाला जाणार, तर त्याच्यानंतर काही स्वप्न आहेत का, काय करणार आहात, पुढची दिशा काय? दिशा म्हणजे आता एवढा प्रवासातून मला एक चांगली दिशा मिळाली आहे. जग ज्या वेगाने धावतंय, तर कुठेतरी मला असं वाटतंय की आपण तर जगाचा वेग कमी करू शकत नाही, परंतु पर्यावरण जीवनशैलीकडे आपण आता वळलं पाहिजे आणि काळाची गरज आहे. त्यासाठी मी भविष्यात पुढे स्वतः शेतीकडे, आज आमची युवा पिढी कुठेतरी दुर्लक्ष करताय. शेवटी कोरोना काळात सगळ्या फॅक्टऱ्या, कंपन्या बंद होत्या आणि एकमेव शेती फॅक्टरी सुरू होती. त्यामुळे आता मी स्वतः शेतीकडे वळण्याचा प्रयोग, ते पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. पर्यावरणपूरक माझे काही शाळा आणि महाविद्यालयीन पातळीवरती मॉडेल असेल आणि कमीत कमी गरजांमध्ये आपण कसं जगू शकतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवू शकतो, त्यासाठी माझे भविष्यात काम असणार आहे. धन्यवाद मॅडम, आम्हाला तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आपले आणि श्री माननीय बेडखोळे सरांचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू. ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब